जावई बापू कुठे दोन्ही? आई अगं जयंत आहे, सोबतच आहे. त्याचं इथे काम होतं म्हणून तो ते काम करायला गेलाय. मी म्हटलं मी पण येते तुझ्या बरोबर, पण इथे आल्यावर असं वाटलं की आत बोर होईल ना मी, म्हणून मग मीच त्याला म्हणाले की मी गाडीत बसते. अच्छा अच्छा, कमाल आहे जावई बापूंची पण. नाही म्हणजे कामात इतके गुंतलेले असतात पण तुला वेळ द्यायचा म्हणून हा असा मार्ग काढतात ग. किती हौशी आहेत ग ते, किती प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. आई पण तू इथे काय करतेस? जानू तुला कसं सांगू ग, मी तुमच्यापासून लपवून ठेवलंय. तुम्हा मुलांना एक मामा आहे आणि त्याच्याच कामासाठी आज इथे आले. आई काय इथे काय काम आहे तुझं? अगं तेच रजिस्ट्रेशन ऑफिस आहे ना, तिथेच आले मी पण. ते आता आपल्या घराची पद्मा नवीन मालकीण आहे ना, तर मग ते ॲग्रीमेंट पुन्हा करायला लागतं आणि मग ते सह्या लागतात. आज यांच्याकडे वेळ नव्हता ना म्हणून मी आले. आई पण मग काही पैसे वगैरे लागणार आहेत का तिथे? म्हणजे आहे नाही ते सगळं झालंय, फक्त सह्या करायच्या. हां अच्छा, तू येतेस का माझ्या बरोबर? काय ग? अगं म्हणजे आवडलं असतं मला आत यायला, पण मी बराच वेळ अगं इथेच थांबले आणि जयंतचं काम होतच आलंय. त्याचा कॉल आला होता, तो येईलच इतक्यात. आता नवरा बाहेर येतोय म्हटल्यावर तू कसली येतेस माझ्या बरोबर, नाही का? आई अगं नाही ग, थट्टा करते. खरं सांगू का, मला इतकं कौतुक वाटतंय ना जावई बापूंचं. अगं किती प्रेम करतात ते तुझ्यावर. अगं जानू, आता डोळ्यात पाणी वगैरे आणू नकोस बाई. अगं कौतुकाने म्हणते मी. इतका सुखाचा संसार आहे तुझा, कुणाची दृष्ट नको लागू दे. मग आता येतील ना जावई बापू? मी निघू? तेच सह्या करायच्या. हो. जावई बापूंना सांगा मी विचारलं. तू काळजी घे. येते हा. वा वा वा, पाहिलं ना संपत. अरे खूपच चांगला अभ्यासक्रम निवडलाय तुम्ही बायकांनी. हो ना आई. अधिराज, या अभ्यासासाठी आणि क्लाससाठी जी जी काय व्यवस्था करायची आहे ती तुम्ही करा. आणि या क्लासचे आपले बॅनर छापा. अख्ख्या सासवडमध्ये आपल्या क्लासचा गवगवा झाला पाहिजे. हो पप्पा, म्हणजे या अभ्यासक्रमाचे आणि क्लासेसचे पॅम्पलेट छापून घेतो आणि ते वाटण्याची व्यवस्था करतो. खूप बायका येतील बघा या क्लासला, फक्त एकदा क्लास सुरू होऊ दे. अहो मग फुकट वेळ कशाला घालवायचा, उद्याच सुरू करा क्लास. अरे हो, पण ही शिक्षिका कोण आहे, कुठली आहे ते तरी सांगा. आपल्या बाई तशाच आहेत, हुशार, प्रामाणिक आणि आपलं म्हणून काम करतील. अरे वा. कोण आहेत त्या? आपल्या गावातल्याच आहेत की? या आहेत आपल्या बाई. तुमची धाकटी सून भावना सिद्धिराज गाडे पाटील. याच्यापेक्षा चांगली बाई मिळेल का आम्हाला कुठं? अजिबात नाही. ही अक्षाचं कोणतंही काम करणार नाही. इलेक्शनच्या कामाच्या आजूबाजूला सुद्धा फिरणार नाही. हो आई, काही झालं तरी हे भावना काम करणार नाही. पण पप्पा, भावनाला हे काम खूप चांगलं जमेल. ए तू गप्पा बैस रे, तुला काय करताय? एक मिनिट, भावनाचं राहू देत, आपण दुसरी कुठली तरी शिक्षिका बघूया का? अहो ताई, तुमची सून एवढी शिकलेली आहे, ती सर्व बायकांना शिकवते आणि गावात जर सर्व बायकांना माहीत पडलं तर पार्टीचं नाव होईल आणि पत्रकार पण मुद्दा उचलून धरतील. आई काही म्हण,
ह्या बायका बोलतायत ना त्यात तथ्य आहे. भावनाताई तुम्हाला चालेल ना? ताई मला माफ करा पण नाही जमणार मला. खरंच मला माफ करा पण ताई माझ्या मुलाला पाहिलंय का कधी तुम्ही? नाही ग, तसा योगच आला नाही ना. काय ग, आज असं अचानक का विचारतेस? असंच ताई तो मुलगा आता तुमच्याशी बोलत होता तो कोण होता? अगं तो विश्वा, जानू आहे ना तिचा मित्र कॉलेजमधला, खूप घनिष्ठ मैत्री, गुणी मुलगा आहे तो. अगं पण तुला सांगते, आपल्या जान्हवीचं लग्न झालं ना तेव्हापासून घरीच आला नाही हा. तेच म्हणत होते त्याला मी की अधूनमधून येत जा. म्हणजे विश्वाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता ती लक्ष्मीताईंची मुलगी होती? वहिनी, हं? असं का बघतेस? काही नाही, खूप दिवसांनी भेटले ना तुम्हाला, बरं वाटलं. मला पण. बरं तुम्हाला उशीर होत होता ना, निघा तुम्ही. आणि काळजी घ्या. तू पण. येऊ?